स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. आज सकाळी आपण रेकीचा शक्तिपात घेतला आणि एका नव्या पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जांशी आपण आपलं नातं जोडलेलं आहे. इथून पुढे आयुष्यभर अगदी याच बर्थच्या ट्रॅव्हलिंग सोबत नाही तर नेक्स्ट बर्थ ट्रॅव्हलिंग मध्ये पण या ज्या काही पॉझिटिव्ह ऊर्जा आपण ग्रहण करतो, ही पॉझिटिव्हिटी आपल्या सोबत ट्रॅव्हल करत असते. आपला प्रत्येक शब्द ब्रह्मांडामध्ये स्टोअर होतो. अगदी त्याच पद्धतीने आपला जीवनातल्या जे कुठले चांगले कर्म आपण करतो ते युनिव्हर्सल एनर्जीमध्ये स्टोअर होत असतात. आणि आमचे गुरु नेहमी म्हणायचे की रेकी सहजासहजी कुणाच्या जीवनात येत नाही जोपर्यंत ब्रह्मांडाला त्याच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक बदल करायचा असतो, त्याच्याच जीवनामध्ये ही रेकी ऊर्जा येत असते. सो आज जवळपास 300+ लोकांनी शक्तिपात ग्रहण केला. सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की या ऊर्जा आज आपण आपल्या जीवनामध्ये कनेक्ट केल्या. जे लोक आता ऑफिसमध्ये आहेत पण सकाळच्या शक्तिपाताला होते, त्यांनी फक्त आजचा हा व्हिडिओ बघून एकदा ऍक्टिव्हेशन करायचं आहे. आणि हे ऍक्टिव्हेशन दररोज आपल्याला डेली बेसिसवर करायचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण पाण्याला चार्ज कसं करायचं, अन्नाला चार्ज कसं करायचं, तुमच्या शब्दांनी पाण्याची बदललेली चव तुम्ही अनुभवणार आहे, किंवा मिठाचा खारटपणा देखील तुमच्या शब्दांनी कमी होणार आहे, एवढी ऊर्जा आज तुमच्यात ऍक्टिव्हेट झालेली आहे. यासोबतच स्वतःच्या स्पर्शाने स्वतःच्या वेदनांना तुम्ही आज कमी करू शकणार, हे प्रॅक्टिकल आज आपण घेणार आहोत. सो रेडी आहात सगळे? आर यू रेडी? सो ग्रेट. सो सुरू करतोय आपण. किंवा कारण बरेच लोक आता संख्या कमी आहे, तर आय रिक्वेस्ट यू की जेही लोक सध्या उपस्थित नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. कारण आपण आपला ऑन टाइम जॉईन करणं महत्वाचं आहे. तर जे लोक आले आहेत त्यांना वाट बघायला आपण लावणार नाही आहे. परत एकदा सांगते की जे लोक अब्सेंट आहेत त्यांनी हे ऍक्टिव्हेशन करणं कंपल्सरी आहे. आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे. वारंवार सांगते, हा एनर्जीचा क्लास आहे. आणि या क्लासला जेवढं तुम्ही ऍक्टिव्हली बसाल ना, तेवढेच रेकी ऊर्जा तुमच्या जीवनाला पॉझिटिव्हिटी देईल. तुम्हाला वाटतं की आम्ही झोपून मस्त आरामात हा क्लास करतो, तुम्हाला फायदा होणे नाहीये. आता आपण प्रॅक्टिकल सेशन घेणार आहे. बरोबर आहे. सकाळच्या सेशनचा कुठलाही व्हिडिओ नसतो. शक्तिपात हा तुम्ही माझ्या समोर उपस्थित असाल, तुमचा व्हिडिओ ऑन असाल, तरच तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता. आता बघा, काही लोक मला ऐकून राहिले, मी म्हणून राहिले की झोपून क्लास करू नका, तरी मस्त झोपून आहेत. तर लक्षात घ्या, हा एनर्जीचा क्लास आहे. त्यांना खरोखर त्या एनर्जी जाणवतील का? एक लक्षात घ्या, तुमची एनर्जी जर पॉझिटिव्ह ठेवायची आहे तर तुम्हाला खरोखर या एनर्जीला रिस्पेक्ट द्यावा लागेल. असं नाही की तुम्ही फक्त स्पर्श केला आणि लोकांचे दुःख दूर झाले किंवा इतरांचे. तुम्ही जर या एनर्जीचा स्वतः रिस्पेक्ट कराल तर तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला येईल आणि तेवढीच सुंदर अनुभूती तुम्ही इतरांना देऊ शकाल. बरोबर आहे. पण जर तुम्ही स्वतःच एनर्जीने डाऊन असाल, तुम्हाला जर एक लक्षात घ्या, आज मी असंच एक अध्ययन करत होते, त्याच्यात एक लक्षात आलं. आपणा सगळ्यांना माहिती आहे की जी एक कपड्यांची मोठी कंपनी होती जिचा 12,000 करोडचा बिझनेस होता. किती? 12,000 करोडचा बिझनेस होता. आणि शून्यातनं 12,000 करोडचा बिझनेस त्या व्यापाऱ्यांनी निर्माण केला. आणि त्याच व्यापाऱ्याच्या मुलाने त्यांच्या सगळ्या सह्या घेऊन वडिलांना घराच्या बाहेर काढून टाकलं. आणि त्या वडिलांनी नंतर एक पुस्तक लिहिलं. अँड चला, उद्या उत्तर भेटलं. रेमंड कंपनीचे मालक आहेत ते. इनकम्प्लीट लाईफ. आता विचार करा की 12,000 करोडपेक्षा 12 करोडचा जरी बिझनेस असता, पण मुलगा संस्कारित निघाला असता तर जास्ती चांगलं झालं असतं की नाही? काय वाटतंय?
12,000 करोडचा बिझनेस करण्यापेक्षा 12 करोडचा बिझनेस केला असता, पण तो वेळ मुलांना संस्कारित करण्यासाठी जर दिला असता तर छान असतं की नाही? आपण कुठे चुकतोय लक्षात घ्या. माझा आनंदी जीवनाचा जो विषय आहे, जीवनाचा जर त्यांनी 12 करोड कमवले असते तर इनकम्प्लीट लाईफ पुस्तक नसतं लिहिलं. अ कम्प्लीट लाईफ हे पुस्तक त्यांचं असतं, कारण त्यांचं कुटुंब सांभाळून असतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की खरा आनंद जो आहे ना, तो तुमच्या पैशांमध्ये नाहीये. तो आनंद तुमच्या फॅमिलीतल्या छोट्या छोट्या हॅपीनेस मध्ये आहे. आणि ही रेकी ऊर्जेचे जे 5 तत्व, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी, जे आपण शिकतो आणि याला आपल्या जीवनामध्ये जेव्हा अनुसरतो ना, तेव्हा ते तत्व ज्या व्यक्तीने 90 दिवस पूर्ण व्यवस्थितपणे वापरलं, त्याला तो रिझल्ट येतो. आज जे लोक सकाळी उपस्थित नसतील त्यांना आताच्या क्लासचा काही फायदा होणार नाही, कारण त्यांना त्या ऊर्जा जाणवणार नाही. तर आपल्यापैकी जे लोक सेकंड लेवलला येतील, तर सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी तुमचा लेवल 1चा शक्तिपात करून दिल्या जाईल. ठीक आहे. कारण वारंवार शक्तिपाताला एक एनर्जी भरपूर लागते. आणि आज मला बरं नसताना सुद्धा, म्हणजे पावसात ओल्या झाल्यामुळे थोडा सर्दीचा त्रास जास्ती वाढला, तरी देखील मी आज शक्तिपाताचं कॅन्सल न करता तो एनर्जी एक्सचेंज प्रॉपर तुमचा केला. तर त्याच्यामुळे ज्यांचाही आज शक्तिपात राहिलेला आहे, शक्तिपाताचा कुठलाही व्हिडिओ अवेलेबल नसतो, तो प्रत्यक्षात गुरुकडून शिष्यापर्यंत ऊर्जांचा प्रवाह ट्रान्सफर केला जातो. तुम्हाला त्या ऊर्जा कुठल्या मिळाल्या हे आता आपण प्रॅक्टिकली अनुभवणार पण आहे. ओके. सो सगळे तयार आहात? चला. सो रेडी? सगळ्यांनी माझ्यासोबत हे प्रॅक्टिकल करायचं आहे. प्रार्थना करा. मी, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी सर्व ईश्वर गुरूंची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. आता आपण जे करतोय ते ऍक्टिव्हेशन आहे. सकाळी ज्या एनर्जी आपण ग्रहण केल्या त्या एनर्जीला ऍक्टिव्हेट करतोय आणि त्याचं प्रॅक्टिकल पण आपण बघणार आहोत. डावा हात खाली, हाताची पोझिशन कप शेप मध्ये. डावा हात खाली, उजवा हात वर, असा हात ठेवायचा आहे. आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अफर्मेशन कसं द्यायचंय? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, असं 21 वेळा करायचंय. किती वेळा? 21 टाइम्स तुम्हाला करायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. चार्ज म्हणजे आपण एनर्जीला चार्ज करतोय, हील म्हणजे उपचारक ऊर्जा ऍक्टिव्हेट करतोय, आणि प्रोटेक्शन पण प्रदान करतोय. तर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. मोजत बसायचं नाही, अंदाजे 21 वेळा करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. मग उजवा हात खाली करायचा आहे आणि डाव्या हाताने सेम क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने उलट करायचं नाही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील
अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. मग डाव्या हाताची मूठ बांधायची आहे, हात मांडीवर ठेवून द्यायचा आहे आणि उजव्या हाताने आपल्याला इथे क्लॉकवाईज चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. टच करायचं नाहीये, थोडं वरून घ्यायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट 21 वेळा करा, तुम्ही चालू ठेवा. 21 टाइम्स फिरवायचं आपल्याला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. फिरवा लवकर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. 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 आता सेवन चक्राला आपण ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे आणि म्हणून आपल्याला नाभी चक्राला चार्ज करायचं आहे. नाभी चक्राच्या समोर स्पर्श न करता चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. असं 21 वेळा फिरवा, सगळ्यांनी फिरवायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा मनातल्या मनात म्हणायचंय. करा लवकर. नाभी चक्राचं हिलिंग करायचं आहे प्रत्येकाने 21 वेळा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 नाभी चक्राचं हिलिंग झाल्यानंतर दोन्ही हात हृदयासमोर ठेवायचे आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे. हात ओपन करायचा, मूड बांधलेला. दोन्ही हात असे ठेवायचे आहेत आणि म्हणायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. संपूर्ण शरीर आणि औराला आपण प्रोटेक्शन देतो आहे. 2 ते 3 मिनिटं असं हिलिंग करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. करा सगळ्यांनी. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 करा. 2 ते 3 मिनिटं हिलिंग द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील
अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. आता आपल्याला दोन्ही हात रब करायचे आहे. हे झालं 5 स्टेप मध्ये आपला ऍक्टिव्हेशन. आता आपण ऊर्जांचा प्रवाहाचा हिलिंग बॉल एक्सपिरियन्स करणार आहे. आणि या हिलिंग मध्ये हा एनर्जीचा बॉल तुम्ही ज्याही बॉडी पार्टवर टाकाल, जिथे तुम्हाला काही वेदना आहेत, पेन आहे, तिथे जर तुम्ही टाकला तर तुमचं हिलिंग जे रेकीच्या लेव्हल 1च्या ऊर्जानुसार होईल त्याचा अनुभव तुम्ही आता घेणार आहे. एक एनर्जी बॉल तयार करा. हात जवळ दूर, जवळ दूर. बघा हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल तुम्हाला. काहीतरी खिचाव, हातामध्ये काहीतरी ऊर्जांचा प्रवाह आहे असं जाणवेल. जाणवलं का? हा ऊर्जांचा प्रवाह म्हणजे तुमच्या हातामध्ये आता रेखी ऊर्जा प्रवाहित झालेली आहे. जो ऊर्जांचा प्रवाह तुम्ही अनुभवता आहे, तुमच्या हातामध्ये आता रेखी ऊर्जा प्रवाहित झालेली आहे. आणि ही ऊर्जा तुम्ही दुखणाऱ्या भागावर ठेवा. म्हणजे जिथे तुमचं दुखत असेल त्या दुखणाऱ्या भागावर, गुडघे दुखत असेल तर गुडघ्यांवर ठेवा, पोट दुखत असेल तिथे, डोकं दुखत असेल तिथे. दोन्ही हात हस्तस्पर्श हलका. ठीक आहे. आता समजा मला खोकल्याचा त्रास होता म्हणून मी गळ्यावर हात ठेवत आहे, कंटिन्यू बोलावं लागतं मला. सो मी इथे हिलिंग करते. तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या भागावर ठेवा हात. जिथेही दुखत असेल तिथे हात ठेवा, हस्तस्पर्श हलका ठेवा. जिथेही शरीरावर वेदना असतील, गुडघे, डोकं, तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे. आणि हा हात संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत ठेवायचा आहे. अजित सर, जिथे कुठे दुखताय तिथे हात ठेवा. ओके. हात कुणाला थंड किंवा गरम किंवा राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी, अशा प्रत्येकाला वेगवेगळ्या संवेदना जाणवतील. काही लोकांना थंड जाणवेल, काही लोकांना गरम जाणवेल, काही लोकांना राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल. एनर्जीचा नियम आहे की संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. मध्ये डिस्कनेक्ट करायची नाहीये. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हा उपचार आपल्याला करायचा आहे. संवेदना कुणाला थंड जाणवतील, कुणाला गरम. या सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हा वेळ किती लागेल हे आपण ठरवू शकत नाही. प्रत्येकाच्या त्रासानुसार हा वेळ असतो. आणि जर संवेदना जाणवत नसेल तर कमीत कमी 3 ते 5 मिनिटं आपल्याला हात ठेवायचे असतात. 3 to 5 मिनिट्स. रेखी ऊर्जा पोचायला 3 मिनिटं. आणि हिलिंगसाठी पुढचे 2 मिनिटं, असं 5 मिनिटं तरी आपल्याला हात ठेवायचा आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. आणि संवेदना संपल्या असतील, स्वतःचा आभार मानायचा आहे, रेकीचा आभार मानायचा आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि त्या एनर्जीला आपण डिस्कनेक्ट करतोय. थँक्यू म्हटल्याबरोबर ही ऊर्जा डिस्कनेक्ट होईल. पण कुणीही मध्यात हात उचलू नका. संवेदना संपल्यावरच हात उचला, म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर हिलिंग स्वतःचं जाणवेल. कुणाकुणाचा जो त्रास होता तो थोडा तरी कमी झाला, कारण रेकीच्या लेवल 1च्या 10% एनर्जी असतात. सो कुणाकुणाचा त्रास कमी झाला, रेज युअर हँड. नंदिनी मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा नंदिनी मॅडम.
तोपर्यंत हॅलो. हा बोला मॅडम. हा, माझी कंबर दुखत होती. तर असं ओढल्यासारखं होत होतं आतमध्ये, म्हणजे एनर्जी आतमधनं ओढलं म्हणजे तुमचं दुखणं पूर्ण निघून जातं तिथे. ते असं एकदम असं व्हायब्रेट असं बाहेर खेचल्यासारखं होते. आता कसं वाटतंय ते सोडा, ते व्हायब्रेशन झाले, आता कसं वाटतंय? आता जरा छान वाटते, म्हणजे म्हणजे असं बसलं की मला खूप त्रास होतो, कधी एकदा पडेल असं होतं, म्हणजे एकदम. चला ग्रेट, छान, म्हणजे अभिनंदन की तुम्ही त्या स्वतःला दिवशी हील केला आज. हा, आणि त्या दिवशी परवा पण माझी मान दुखत होती, तर तुम्ही एकाला ते एक हिलिंग दिलं होतं. तर मग तसं तुम्ही त्या अंगठ्याला दाबलं ना, तर तेव्हा पण माझं मान थांबली होती, म्हणजे चला त्या ग्रेट, खूप छान, म्हणजे अभिनंदन. चला छान. दीपाली मॅडम. मॅडम, माझं राईट हँड पूर्णच पेन होतोय. तर मी शोल्डर वरती हात ठेवला होता, तर मला एकदम पॉइंट स्वरूपात जरा बरं आहे, म्हणजे फरक जाणवतो. कारण ग्रेट. माझा उजवा हात पूर्ण लूज पडलेला आहे, तो स्वेलिंग वगैरे पण आहे. काय झालंय उजव्या हाताला? माहित नाही मॅडम, खूप जास्त स्वेलिंग आहे त्याला आणि पेन पण खूप होतोय, तो लूज पडतोय सारखाच. ओके, एक मिनिट. उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर घ्या. इंडेक्स फिंगर. आणि त्याचं हो, काय एक्झॅक्ट कुठून कुठपर्यंत दुखतं उजवा हात? माझं पूर्ण स्टार्टिंग शोल्डर पासून पूर्ण शोल्डर इथपर्यंत पासून. पूर्ण आहे. ओके, हो, तर हा जो जॉईंट आहे, इथे इथला. जॉईंटला प्रेस करा. पेनफुल पॉइंट सापडेल एक बघा, इथे या साईडने, असा या राऊंड मध्ये आईची आठवण येणारा एक पॉइंट सापडेल, हो, चेक इथे करा. इथे इथे हा सापडला त्याला. इथे आहे. हा सापडला ना, बस त्याला 20 वेळा प्रेस हो, करा. प्रेस करा, सोडा, प्रेस करा, सोडा, प्रेस करा, सोडा. तो त्रास सहन करा, बोटावर जो असह्य वेदना जाणवतील त्या त्रासाला सहन करा. चला, तुम्ही 20 मिनिटं 20 वेळा प्रेस करा. तोपर्यंत मी प्रमिला गुजर मॅडमला विचारते का किती कमी झालं मॅडम, काय होतं त्रास. माईक माईक ऑन करा. पण प्रेस करा दीपाली मॅडम झालं. व्यवस्थित अजून. हा अजून प्रमिला करू का? मॅडम, तुम्ही माईक ऑन करा. 20 टाइम करा. ओके, आता तुम्ही हात हलवून बघा किती कमी झाला. दीपाली मॅडम, तुमचा हात हलवून बघा. आहे मॅडम, थोडा फरक आहे अजून. किती टक्के फरक पडला? मला इथे इथे खूप, अजून एक 10% तरी फरक आहे. अच्छा, इथे जो आता इथला दुखणं आहे त्याच्यासाठी थोडं खाली या पेरामध्ये हा, इथे आतमध्ये जास्ती दुखणं आहे की साईडने वरून दुखणं आहे? इथे इथे जास्ती वरून आहे. इथे इथे इथून इथे पूर्ण काय? लूज पडतो, हा, माझा हात इथे पूर्ण इथे लूज आहे. इथे इथे आता इथे इथलं प्रेस कमी करा. झालं, आता इथे आहे हा, आणि इथे इथे प्रेस आहे करा ना, आता. इथे प्रेस करा. हा जो पहिला पेर आहे ना, इथे प्रेस करा. ओके. प्रेस करा तिथे, तिथे पण आईची आठवण हो येणारा पॉईंट असेल. हा बस, त्याला हो पकडा, हो, त्याला आहे. प्रेस करा. प्रेस करा, प्रेस करा, प्रेस करा पटकन, 1 मिनिट. पूर्ण जोरात प्रेस करा, जरा ताण येऊ द्या तिथे. तोपर्यंत काजल शिंदे मॅडम बोला, काय कमी झाला त्रास? माझा शोल्डर दुखत होता ना, शोल्डरला मी हे केलं, त्यामुळे शोल्डर कमी झालेला आहे थोडासा. ग्रेट, बढिया, तुम्ही स्वतःच स्वतः हिलिंग केलं आज. अम्रपाली खाडे मॅडम बोला. अम्रपाली मॅडम अनम्यूट करा. हा मॅम, माझं पण शोल्डर ना इथे पूर्ण सकाळपासून खूप पेन करत होतं, पण आता खूप रिलॅक्स वाटतंय. चला ग्रेट, छान. सीमा जैन मॅडम. बघा, आता तुम्ही स्वतःच हिलिंग स्वतः करू शकून राहिले, फक्त स्पर्शाच्या माध्यमातनं. तुमच्या टचनी तुम्ही तुमचे पेन कमी करून राहिले, किती छान ना. आता काही दुखलं तर एकीला कॉल करायचं, दोन्ही हात रब करायचे आणि दुखणाऱ्या भागावर हात ठेवायचं. रेकीच्या लेव्हलवर नुसार 10% तुम्हाला हिलिंग चा रिझल्ट येईल. एवढंच आहे की याला थोडं जास्ती वेळ हिलिंग द्यावं लागतं. हा दीपाली मॅडम, आता इथला पेन चेक करा, कमी झाला असेल. आहे, कमी आहे मॅडम. थोडा किती कमी आहे टक्के कमी तिथला झाला पण. आता? तिथला पण 10-15% आहे ऍक्च्युली. माझं काहीतरी वेन्स चोकअपचा प्रॉब्लेम दिसतोय. त्याच्यासाठी मी उपाय सांगते. आज झोपताना काय करायचं, थोडं मोहरीचं किंवा तिळाचं तेल गरम करायचं. हा. ठीक आहे ते, आणि त्याला दोन्ही हातात घेऊन पूर्ण मसाज करायचा. आणि प्रत्येक ओके. बोटाला हलकं ट्विस्ट करून मसाज करा. आणि हेच सेम प्रोसेस तळपायाला वापरायची. तळपायाला आणि तळ हाताला तेल ओके, लावा. उद्या सकाळपर्यंत बघा किती फ्रेश वाटतं. ठीक. चालेल, नक्की. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू.
चलो, आता आपल्याला सगळ्यांचेच अनुभव पेन कमी झालाचाच असेल. आता आपण अन्न आणि पाण्याला चार्ज करायला शिकणार आहे, ठीक आहे. तुमच्या शब्दांनी पाण्याची बदललेली चव तुम्ही अनुभव करणार आहे. प्लस थोडं पाणी घेऊन घ्या ग्लासमध्ये आणि थोडं वाटीमध्ये अगदी चिमूटभर मीठ घ्यायचं. थोडंसं मीठ सांगितलं होतं. आता आपण वॉटर अँड सॉल्ट ऍक्टिव्हिटी करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण पाण्याला तीर्थाची चव देणार आहे. तुमच्या शब्दांनी आपण पाण्याला तीर्थामध्ये रूपांतरित करणार आहोत, ठीक आहे. थोडं पाणी पिऊन घ्या. पिऊन नाही, थोडं पाणी ग्लासमध्ये घ्या आणि एक सिप प्या. एक सिप त्या पाण्याची टेस्ट घ्या फक्त, की नॉर्मल तुमच्या घरचं पाणी कसं आहे. म्हणजे तुम्हाला 2 मिनिटानंतर बदललेली पाण्याची चव तुम्ही अनुभव करू शकाल, ठीक आहे. आता एक सिप पाणी घेतल्यानंतर आता त्या पाण्याला मी सांगते त्या पद्धतीने अफर्मेशन द्यायचं आहे, ठीक आहे. थँक्यू, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर, अशी प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, या पाण्याची पण आभारी आहे, असं अफर्मेशन द्यायचंय. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, या पाण्याची पण आभारी आहे. आणि त्या पाण्याला आता काय म्हणायचं आहे, की या पाण्याला, त्या पाण्यावर असा हात फिरवायचा आहे. या पाण्याला संपूर्ण मंदिरातील तीर्थाची चव, बॉटलचं झाकण उघडं ठेवायचं आहे. थँक्स टू मी, थँक्स टू दिस वॉटर, या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. अगदी पवित्र असं हे पाणी तयार झालेलं आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली 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 आहे. संपूर्ण स्पिरिच्युअल एनर्जीने, सकारात्मक ऊर्जांनी हे पाणी ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि मंदिरातील तीर्थाची चव या पाण्याला आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि थोडं आता पाणी पिऊन बघा, पाण्याची चव काय चेंज झाली तुम्ही अनुभव करू शकता. कुणाकुणाला पाण्याची चव बदललेली जाणवली, रेज युअर हँड. सु काय सुशास, काय मॅडम तुमचं नाव काय? ज्यांनी हँडरेस केला होता कुठे गेले आता? इकडे भरपूर हँडरेस झालेले आहे. सोनिया भुई मॅडम बोला. सोनिया भुई, प्रणाली गुजर, बदललं का पाण्याची चव? काय झालं? अनम्यूट करा सोनिया मॅडम. सोनिया भुई मॅडम अनम्यूट करा. हँडरेस केलाय तुम्ही. अम्रपाली मॅडम, काय झालं? माझ्याकडनं माईक ऑन नाही होतंय का? हा बोला अम्रपाली मॅडम. हो मॅडम, गोड लागतंय पाणी. गोड गोड लागत आहे ना? पाण्याची हो, जसं पाण्याची चव मंदिरातलं पाणी पितो आपण तसं लागतंय. व्हेरी गुड, छान. सुप्रिया मॅडम अनम्यूट करा. छान लागतंय पाणी. म्हणजे आम्ही सध्या इकडे पाणी जरा दूषित होतं ना, हा, पुरवठ्याच्या ह्याच्यातनं आम्हाला अहवालच तसा काढलेला की पाणी दूषित आहे. तर मुलांसाठी उकळून आम्ही मडक्यात ओतायचो पाणी. तर ते पाणी गरम पाणी असल्यामुळे मग आम्ही दुसरं पाणी प्यायचो, मुलांना ते पाणी द्यायचो. त्या पाण्याची चव उकळलेल्या पाण्याची वेगळी लागते, तुम्हाला माहितीच. आता थोडी वेगळीच लागली. चला छान, अभिनंदन. की बघा, तुम्ही पाण्याचे पहिले स्वतःचं हिलिंग केलं, आता तुमच्या शब्दांनी पाण्याचे चव पण बदलत आहे. ओके, मग व्यक्तीला बदलू शकणार की नाही? कारण व्यक्ती पण 70% पाण्याने बनलेला आहे. त्याच्यासाठी जर पॉझिटिव्ह अफर्मेशन द्याल तर व्यक्ती पण बदलेल, आहे की नाही? आता सगळं आपल्या हातात. चलो ते great. बघा. दीपाली मॅडम बोला.
छान होती मॅडम तीर्थाची टेस्ट. आपण रक्षा कापूर वगैरे देवाजवळ ठेवल्यानंतर जो एक त्याच्यात तीर्थाचा उतरतो, तर तशी टेस्ट होती. मला एक विचारायचं, आपण अशाच पद्धतीने मेडिसिन पण चार्ज करू शकतो का? सांगते सांगते, सगळ्या वस्तूंचं सांगते, फक्त आता पहिले एक एक प्रॅक्टिकल होऊन जाऊ दे. वृषाली मॅडम. हो मॅम, म्हणजे आधी जस्ट मी आता आपलं म्हणजे मी आपल्या होम टाउनला आलेली आहे, तर कसं पाण्याची जी टेस्ट असते ना ती चेंज होते बरोबर. तर आल्यानंतर मला इथलं पाणी बरं नव्हतं वाटत, पण आता जसं याला मी चार्ज केलं, तुम्ही अफर्मेशन दिलं इतकं छान, तर ते पाणी आता मला गोडी लागते. तर म्हणजे इट्स टोटली म्हणजे समथिंग न्यू. म्हणजे आजपर्यंत कधी अशी गोष्ट पाहिली नव्हती की लगेचच आल्यानंतर आपण दुसऱ्या गावी गेल्यानंतर तिथलं पाणी इतकं गोड लागू शकते असं मला वाटलं नव्हतं कधी. चला, ग्रेट, छान. थँक्यू सो मच. थँक्यू. भारती मॅडम. पाण्याची चव एकदम चेंज झालेली मॅडम आज. ओके, ग्रेट, छान. आता हम्म. बघा, आपल्याला आपल्या घरातलं पाणी म्हणजे असं होईल काही दिवसात ज्याचं तुम्ही रेकीचे 5 तत्व वापरायला लागाल, आणि जर तुम्ही तुमच्या घरचं पूर्ण पाणी चार्ज करून ठेवलं तर लोक म्हणतील, अरे तुमच्या घरचं पाणी खूप छान आहे. मग गंमत सांगते, माझ्याकडे आमच्याकडे काही स्टुडंट ती 25 लिटरची पाण्याची कॅन घेऊन येतात, मॅडम तुम्ही पाणी चार्ज करून द्या, आम्ही थोडं थोडं वापरू. आता लिटरली ते तुम्ही जसं चार्ज केलं तसंच मी चार्ज करणार आहे. फक्त आता कसं सेकंड आणि थर्ड लेवलचे सिम्बॉल्स त्याच्यात ऍड होतात आणि त्याची एनर्जी वाढत असते. ओके, तर आता आपण हे पाणी घरातलं पूर्ण चार्ज कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. नंतर आपण सॉल्ट ऍक्टिव्हिटी घेऊ. आता बघा, जे माझे बंधू इथे क्लासला उपस्थित आहे त्यांना आजपासून एक थोडंसं काम वाढवते आहे. 2 मिनिटासाठी सकाळी, 2 मिनिटासाठी संध्याकाळी किचनमध्ये जायचं, एरवी जात नसाल तर, आणि अन्न आणि पाण्याला चार्ज करायचं. कारण जर तुमच्याकडच्या भगिनी जर क्लासला नसतील आता, तर तुम्हालाच ती ऍक्टिव्हिटी करावी लागेल. म्हणून बंधूंसाठी, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत क्लासमध्ये, त्या तर हे प्रॅक्टिकल रोज करतीलच आणि आपल्या घरातलं सकारात्मक वातावरण करतील. तर आता करायचं काय आहे, आज इन जनरली सगळ्याच्या घरी फिल्टर लागलेलं असतं, आणि जर फिल्टर नसेल तर जिथेही तुम्ही पाणी स्टोअर करता, रेकीची कुठलीही प्रॅक्टिस करताना पायाखाली आसन, स्लीपर, चप्पल, सॉक्स काहीतरी पाहिजे. डिरेक्टली फ्लोर टच पाय नसावे याची काळजी घ्यायची. चप्पल चालते, फरक पडत नाही, ठीक आहे. नाही तर चप्पल घालून हिलिंग करायचं छोड दो वाली बात. दवाखान्यात चप्पल काढून डॉक्टर हिलिंग करतील का? कारण ही ऊर्जा दवाखान्यात वापरली जाते जी आपण शिकत आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या किचनमध्ये माठ जिथे ठेवलेला आहे किंवा जिथून फिल्टरला डिरेक्टली पाणी येतं, दोन्ही हात रब करायचं. मी स्वतःची आभारी आहे, दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे, ईश्वर गुरूंची आभारी आहे, आणि त्या वॉटर फिल्टरची, त्या पाण्याची आभारी आहे, असं म्हणायचं. आणि एक अफर्मेशन तिथे रोज सकाळी द्यायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. लाभलेलं आहे नाही, लाभत आहे. इन वर्तमानातल्या या क्षणांमध्ये तुम्ही काय आशीर्वाद देऊन राहिला प्रत्येकाला? हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला, तो तुमच्या घरी आलेला पाहुणाही असेल त्याच्यासाठी तुम्ही ते अफर्मेशन टाकलं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, दीर्घायुष्य लाभत आहे. आता हे का बरं हे आपण कॉमन अफर्मेशन देतोय? कारण तुम्ही मुलांना बॉटलमध्ये पाणी भरून देता. मला मागे एका मदर पॅरेंटचा फोन आला, मी माझ्या फक्त मुलासाठी पाणी चार्ज करते म्हणे, आणि त्याचे मित्र ते पाणी पितात. मी म्हटलं त्याच्यापेक्षा माझं कॉमन अफर्मेशन तुम्ही द्या, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय होईल याच्याने? एक पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्ही त्या पाण्याला देता. याच पद्धतीने सेम अफर्मेशन रोज अन्नाला द्या, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आता त्या अन्नाला जेव्हा तुम्ही सकारात्मक अफर्मेशन देऊन ग्रहण कराल, तर घरातल्या मुलांचा स्वभाव, घरच्या व्यक्तींचे स्वभाव आपोआप बदलतील. कारण आपल्याला ज्या एनर्जी जीवनामध्ये मिळतात त्याचा मुख्य सोर्स अन्न आणि पाणी आहे. तर अन्नाला तुम्ही जे कुठलं अन्न ग्रहण कराल, तर त्या अन्न, आता तुम्हाला साधी गोष्ट सांगते, घरामध्ये एक आई जेव्हा स्वयंपाक करते, तर ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरोग्य मिळावं या उद्देशाने तिचा स्वयंपाक असतो. आणि तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जा, तुम्ही तिथे महागडे बिल पे करता, पण तिथला कुक बर्डन खाली काम करतो. त्याला घरच्या उदरभरणाचं वेगळं टेन्शन असतं, बॉसनी दिलेल्या जबाबदाऱ्याचं असतं,
कस्टमर रेटिंगचं टेन्शन असतं, कारण त्याच्या त्या कुकिंगवर हॉटेलला रेटिंग मिळतात आणि त्या रेटिंगवर त्याचं प्रोफेशन आहे. तर त्या तणावात किंवा एखाद्याने त्याला खूप रागवलं, तुमच्या आधीच्या एखाद्या कस्टमरनी काही पदार्थ, मग मालकाने जर त्या त्यातला निगेटिव्ह शब्द बोलले असेल, तर त्या सगळ्या नकारात्मक भाव आणि मग उदरभरण नव्हे, फक्त पोट भरायला जाता तुम्ही हॉटेलमध्ये, ते खाऊनही मन तृप्त होत नाही. आणि घरची साधी वरण भात भाजी पोळी तुम्ही जेवलात तर एक मनाला तृप्त वाटतं. वाटतं की नाही वाटत? तुमच्या लग्नाला जा, मोजता येणार नाही एवढे पदार्थ आजकाल लोक ठेवतात, पण खरोखर तिथे घरी जे तुम्ही बसून जेवण करता तेवढंच समाधानकारक जेवण लग्न किंवा समारंभांमध्ये होतं का सांगा बरं? का होत नाही? कारण ते अन्न शिजवणाऱ्याचे व्हायब्रेशन, त्यांनी ते घेतलेलं काम असतं, ते कॉन्ट्रॅक्ट असतो. उदरभरणासाठी, परिपूर्णतेसाठी तो आहार त्यांनी मनापासून बनवलेला नसतो. बरोबर आहे? आणि जिथे मायेचा स्पर्श नाही, रेकी काय आहे? मायेच्या स्पर्शाची ऊर्जा, मातृत्वाची ऊर्जा, उपचाराची ऊर्जा आहे. आणि म्हणून जिथे ही ऊर्जा नाही तिथे सकारात्मक ऊर्जा मिळणार नाही. आणि म्हणून अन्न, एक लक्षात घ्या, जिथे तुम्हाला डाऊट येतो ना की यहाँ का खाना खाना है या नहीं खाना है, एकच सोपा उपाय सांगून देते. जस्ट चहा जरी घेतला ना, अर्धा कमी करायला सांगा. काय होतं, त्या नकारात्मक ऊर्जांना तुम्ही जेव्हा अर्ध कमी करता तर ती डिस्कनेक्ट होते. जी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार होती ती डिस्कनेक्ट. थोडे पोहे प्लेटमध्ये दिले, बाहेर गेलात, त्यांना म्हणा थोडं कमी करून टाक. याच्याने तुमच्याकडे येणारी 100% ऊर्जा तुम्ही तिथेच डिस्कनेक्ट करता. त्याच्यामुळे जर तुम्हाला डाऊट आहे की यहाँ गए तो है, खाना तो पडेगा, तो क्या करना है, थोडा कम कर दो. त्याच्यानी तुमच्यापर्यंत येणारी निगेटिव्हिटी तुम्ही तिथे ब्रेक करता. त्याला त्या तुमच्या ऍक्टिव्हिटीमुळे तुम्ही तिथे त्याला ब्रेक लावून टाकता. तर त्याचा होणारा तेवढा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होणार नाही. ही एक प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. आणि अन्नाला सुद्धा, आपल्या घरच्या रोज अन्नाला थँक्यू म्हणा. बाहेरच्या अन्नालाही ग्रहण करताना थँक्यू म्हणा. आपण पाण्याचे व्हायब्रेशन जेव्हा शिकलो, सायंटिस्ट मसुरे माठोचे प्रयोग, तर त्यांनी काय म्हटलं, थँक्यू म्हटल्याबद्दल बरोबर ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्याबरोबर त्या अन्नाचे पाण्याचे व्हायब्रेशन चेंज होतात. आणि म्हणून तुमच्या समोर असलेल्या आहाराला ग्रहण करताना थँक्यू म्हणून ग्रहण करा. त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवा, म्हणजे त्या अन्नाचे व्हायब्रेशन चेंज होतील. आणि घरच्याही अन्नाला रोज प्रार्थना करा. सगळे भांडी ठेवलेले आहे वाढायच्या आधी, तिथे दोन्ही हात थँक्स टू मी, थँक्स टू रिकी, थँक्स टू दिस फूड, या अन्नाचा आभारी असं म्हणून दोन्ही हात त्या अन्नाच्या तिथे ठेवा. आणि अफर्मेशन द्या, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, असं अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. क्लिअर? तर या पद्धतीने तुम्ही अन्न आणि पाण्याला चार्ज करू शकता. आता आपण सॉल्ट ऍक्टिव्हिटी. आता बघा, तुमच्या शब्दांनी पाण्याला तीर्थाची चव आली आहे. आता मिठाचा खारटपणा तुम्ही कमी करू शकता. ठीक आहे? थोडं ग्लासमध्ये पाणी घ्या आणि बाजूला मिठाची वाटी घ्या. आता अगदी चिमूटभर मीठ जिभेवर घ्या आणि त्याचा खारटपणा चेक करा की ते मीठ किती खारट आहे. नॉर्मल त्याचा खारटपणा चेक करा आणि चूळ भरून घ्या. ती पूर्ण टेस्ट काढून टाका तिथून. नॉर्मल खारटपणा त्याचा ऍडजस्ट करून. ठीक आहे? ऑब्झर्व केला? त्या पाण्याची चव, मिठाची चव काढून टाका जिभेवर ना. जे पाणी घेतलं त्याच्याने चूळ भरून टाका तिथल्या तिथे, म्हणजे ती चव तुम्ही क्लीन केली. आणि आता त्या वाटीत, मिठाच्या वाटीला हातात घ्या. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस सॉल्ट, या मिठाचा आभार आहे. आणि आता त्या मिठाला सांगा, तुझी चव एकदम फिकी झालेली आहे. तुझी चव एकदम फिकी झाली आहे. त्या मिठाला सांगा. पहिले मिठाचा आभार माना, स्वतःचा आभार माना, रेकीचा आभार माना.
आणि मिठाला 5 मिनिटं कंटिन्यू सांगा की तू खूप फिका झालेला आहे. तुझी चव खूप फिकी झालेली 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 आहे. सांगा त्या मिठाला की तू खूप फिका झालेला आहे. तू खूप फिका झालेला आहे. तू खूप फिका झालेला आहे. यू आर जस्ट टेस्टलेस. तू खूप फिका झालेला आहे. 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 फिका झालेला आहे. तू खूप फिका झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा. थँक्यू. 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 आणि आता त्या मिठाची चव घ्या आणि मग बघा काय होतं. कुणाकुणाचं मीठ कमी खारट झालेलं आहे मगापेक्षा. हा. एक करत आहे. ओके. भारती मॅडम अनम्यूट करा. मॅडम खूप फरक पडला. मी आधी खाल्लेलं ना आत्ताच्या ह्याच्यात खूपच फरक पडला. मीठ. आणि आता मी माझा दात खूप दुखत होता पहिल्या ह्याच्यात, पण मी हात लावला त्याच्यात पण मला ताबडतोब खूप फरक पडला त्याच्याने पण. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. थँक्यू. चला ग्रेट. छान. दीपाली मॅडम. आहे मॅडम, टेस्ट जरा जो खारटपणा होता तो कमी जाणवला त्याच्यातनं. बऱ्यापैकी कमी होतंय तसं. ग्रेट. नंदिनी मॅडम माईक ऑन करा. नंदिनी मॅडम माईकला हा, टच बोला. एकदम फरक जाणवला. पण मला एक विचारायचं की तो हात वरती मिठावर ठेवायचा ना असा, हा आपण मिठावर जे टाकायचं. हा वरती असा हात ठेवायचा ना म्हणजे पूर्ण. हं. आणि मॅम मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आता तुम्ही जे आता सेकंड लेवल करणार आहे, तर त्याच्यामध्ये मला तुमचा क्लास जॉईन करायचा आहे. तर ते मला तुम्हाला सांगायचं आहे, तर त्यासाठी मला कोणाला हे करावं उद्या लागेल का मॅम? उद्या मी पूर्ण डिटेल माहिती देणार आहे. आपण नेहमी गुरुवारी पूर्ण माहिती देतो. तर उद्यापासून आपली ऍडमिशन प्रोसेस चालू होईल सेकंड लेवलची. उद्याच्या सेशन मध्ये सांगते मी. ठीक आहे, थँक्यू मॅम. चालेल. थँक्यू. ज्योती मॅडम बोला. हा मॅडम. हा बोला. हे मी तर मास्टरला झाली माझी करून मॅडम. पण हा प्रयोग मी केला नव्हता, आज केला मी. मी प्रचंड मागच्याच फरक 2 पडलाय. बॅच मध्येच ऍड केलं त्याला. आधी तुमच्याच नाही हो शिकवलो. ना. पण मी म्हणून आज केला ना, अगदी फरक पडला. म्हणजे मी पाण्यामध्ये मीठ टाकलं मगाशी चुकून, तर ते पाणी पण मला प्रचंड खारट लागलं. आणि आता मी नुसतं डायरेक्टच मीठ टोमट घेतो ना, नाही जास्त म्हणजे खारटपणा आहे, गेलेलं नाहीये, पण एकदम कमी झालेलं आहे. चला ग्रेट. भारी वाटते या. सोनाली मॅडम. हा मॅडम, सॉरी, मला एवढा फरक नाही जाणवला. पण मला आधीच विचारायचं होतं, सेल्फ हिलिंग जे केलं त्याच्यात मला फरक जाणवला. माझं रिस्टचे दुखत होतं, तर ते एरवी कसं करायचं ऍक्टिव्हेट? म्हणून सांगते ते नंतर. आपण जेव्हा डेली प्रॅक्टिस कशी करायची ना, तेव्हा मग आपण तो ओके. टॉपिक घेणार आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. मग मला हा नक्की सांगेल मॅडम त्याचं. ठीक आहे. ओके. सोनिया भुई मॅडम. सोनिया भुई. नम्रता देशमुख. अनम्यूट करा नम्रता देशमुख. हा बोला मॅडम. हा मॅम, पाण्याची चव मला छान वाटली. गोड वाटलं पाणी, पण थोडं खारटपणा किंचित मला कमी वाटलं, खूप जास्त त्याला काही वाटलं नाही. लोकांना वेळ लागतो, कारण आज आपण हम्म. आताच आज पहिल्यांदा याची प्रॅक्टिस करतोय. जेवढे तुमचे अफर्मेशन स्ट्रॉंग होतील तेवढे तुम्हाला त्याचे रिझल्ट येतील. आणि रेकी लेवल 1 म्हणजे मॅजिक नाहीये. ही फक्त 10% एनर्जी आहे. रेकीच्या ओके. सेकंड लेवलमध्ये ही ऊर्जा 40% होत असते. आणि रेकीच्या थर्ड लेवलमध्ये मग तुम्ही 100% ऊर्जांनी रिझल्ट आणू शकता. ठीक आहे. तर जे मी रिझल्ट डिस्कस करते ते मोस्टली मास्टर हिलरचे रिझल्ट असतात, की 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे
किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक झालेला आहे, हे आपल्या 100% ऊर्जांनी असतो. ठीक आहे. ओके. मॅम थँक्यू. चल, थोडक्यात एक माहिती सांगते. आपली जी रेकीची सेकंड लेवलची जी बॅच आहे ती 7 जुलैपासून सुरू होणार आहे. 7 जुलै सुरू होणार आहे. तर आपलं रेकीचं सेकंड लेवल, रेकीचं मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग हे 4 कोर्सेस एकत्रपणे आपण शिकवत असतो. म्हणजे हे कोर्स केल्यानंतर तुम्ही मास्टर हिलर म्हणून सेल्फसाठी आणि एक प्रोफेशनल हिलर म्हणून प्रॅक्टिस करू शकता. कारण तुम्हाला एक सर्टिफिकेशन मिळतं, ते मास्टर हिलरचं मिळतं. 3 सर्टिफिकेट तुम्हाला मिळतात. रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, म्हणजे रेकी लेवल 1 म्हणजे प्रॅक्टिशनर लेवल, ऍडव्हान्स प्रॅक्टिशनर आणि मास्टर प्रॅक्टिशनर. तर मास्टर प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही एक सर्टिफाईड हिलर म्हणून काम करू शकता. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरा, हा जो सेशन आहे हा 25 दिवसांचा असणार आहे. सोमवार ते शुक्रवार असं 25 डेजचा सेशन असणार आहे. रेकी लेवल 2 चे 10 डेज, रेकी लेवल मास्टर लेवलचे 10 डेज, आणि जे तुम्हाला बोनस कोर्स मिळणार आहे त्या बोनस कोर्सचा प्राइस पण राहणार आहे. जे क्लास राहील तो 5 दिवसांचा राहील. त्याच्यात तुम्हाला क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग हे शिकवल्या जाणार आहे. अशा 4 कोर्सेसची फी मिळून फक्त 5,000 रुपये आहे. किती? 5,000. आणि ही 5,000 वाली आपली ही लास्ट बॅच ठरणार आहे. कारण आता लिटरली लास्ट 6-7 महिन्यापासून जीएसटी इतका पडतो की तुम्ही समजू शकता 5,000मध्ये माझा जीएसटीच 930-40 जातो. म्हणून नेक्स्ट बॅच पासून ही फी 6,000 रुपीज होणार आहे. इन्क्लुडिंग विथ जीएसटी आपली ती फी राहणार आहे. आपल्या कुठल्याही क्लासेसची फी एकदाच भरायची असते. कोर्स मात्र माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ठीक आहे. जेव्हापर्यंत मी क्लासेस घेणार त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार. प्रत्येक लाईव्ह सेशन पण तुम्ही अटेंड करू शकणार. जुन्या झालेल्या बॅचेस, नवीन होणाऱ्या बॅचेस आणि तुमची बॅचेस, अशा सगळ्या बॅचेसचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. क्लिअर? जुन्या बॅचेस, नवीन बॅचेस आणि तुमच्या स्वतःच्या बॅचेसचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. तिन्ही लेवलचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. आणि किती वेळा तुम्ही बॅचेस रिपीट करू शकता, हा महत्वाचा बेनिफिट तिथे आहे. ज्यांचं आज सकाळी लेवल 1चा शक्तिपात झाला नसेल आणि जे लोक सेकंड लेवलला येतील त्यांचं जे म्हणजे शक्तिपात आहे तो सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी लेवल 1चा शक्तिपात करून दिला जाणार आहे. क्लासेसची वेळ जी असते ती आपली 3 याच्यात रोटेट होत असते. एक बॅच समजा आता आपली ही 4:30 ते 5:30 चालू झालेली आहे, तर कोर्स संपेपर्यंत म्हणजे सेकंड लेवल मास्टर लेवल संपेपर्यंत तुमचं हेच टाइम शेड्यूल राहील. आता जी नवीन लेवल 1ची बॅच चालू होईल ती 5:30 ते 6:30 चालू होईल. तर ती सेकंड लेवल थर्ड लेवल संपेपर्यंत तोच टाइम राहील. सध्या सेकंड लेवलची जी बॅच चालू आहे ती 3 ते 4 मध्ये चालू आहे. तर ती मास्टर लेवल संपेपर्यंत 3 ते 4 मध्येच राहील. आणि तुम्ही नेक्स्ट म्हणजे एकदा तुमची ही बॅच कंप्लीट झाली की तुम्हाला 3 ते 4 सूट होतं, ती अटेंड करा. 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30 ऍज युअर विश तुम्ही तुमच्या सोयीने क्लास अटेंड करू शकता. ठीक आहे. फक्त एकाच अटेंड तुम्हाला ग्रुप लेफ्ट नाही करायचा आहे. कारण लेवल 2 साठी तुम्हाला वेगळ्या ग्रुपवर जॉईन केलं जातं आणि मास्टर लेवलसाठी तुम्हाला वेगळ्या ग्रुपवर जॉईन केलं जातं. तर तुम्हाला आमच्याकडनं परत अधिक 2 ग्रुपमध्ये ऍड केल्या जातं आणि ऍपमध्ये ऍक्सेस दिला जातो. माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे. ते ऍप डाउनलोड केल्यावर आता तुम्हाला त्याचा काहीच फायदा नाहीये त्या ऍपचा. जेव्हा तुमचं ऍडमिशन होतं तेव्हा तुम्हाला तिथे रेकॉर्डिंग ऍक्सेस दिला जातो. क्लिअर? तर या पद्धतीने आपलं सिलेबस आहे. सिलेबस काय आहे ते मी ग्रुपवर पाठवून देणार आहे आणि उद्या आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे. कारण बऱ्याच लोकांचे मेसेज पण येत होते पर्सनल लेवलवर की मॅडम नेक्स्ट लेवलचं काय आहे कसं आहे, म्हणून थोडक्यात आज माहिती दिली. उद्या आपण त्याला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे. क्लिअर? तर आता सेल्फ हिलिंग कसं करायचं जो होता ना, फीज कोणत्या नंबरवर पाठवायची ते पण सगळे डिटेल्स ग्रुपवर उद्या येऊन जातील. उद्यापासून आपलं सेकंड लेवलचं ऍडमिशन प्रोसेस चालू होईल. 7 तारखेपासून आपली बॅच सुरू होणार आहे. सगळ्या याचं नोट्स याही लेवलचा हा क्लास फ्रीमध्ये जरी असला तर फक्त सर्टिफिकेट त्यांनाच मिळेल जे सेकंड लेवलला येतील. त्याचं कारणही तुम्हाला सांगते. पहिल्या 2 बॅचेसमध्ये मी ओव्हरऑल सगळ्यांना सर्टिफिकेट द्यायला ठरवलं. पण क्लासला तुम्हाला माहिती आहे आता 320 लोक आहे. ओव्हरऑल आपल्याकडे 350 पर्यंत लोक क्लास अटेंड करतात डेली. आणि सर्टिफिकेटसाठी फॉर्म आले 600. असं 2 बॅचेसमध्ये आम्ही ट्राय केलं
पण जे लोक क्लासही करत नाही ते सर्टिफिकेटसाठी फॉर्म भरतात, आणि म्हणून आपण तिथे एक ब्रेक लावला. आणि जे लोक सेकंड लेवलला येतील त्यांना लेवल 1, लेवल 2 आणि रेकी मास्टर हीलर म्हणून त्यांना 3 सर्टिफिकेट पीडीएफ स्वरूपात मिळतील. सगळे नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतात. लेवल 1 चे पण नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हा क्लास फ्रीमध्ये जरी असला तरी नोट्स पण तुम्हाला मिळणार आहेत. मेडिटेशनचा ऑडिओ पण तुम्हाला पाठवला जाणार आहे. क्लिअर? आणि नेक्स्ट बॅच मध्ये पण तुम्ही रिपीट करू शकता. ओके, चला, काही प्रश्न आहेत का आता? एनी क्वेश्चन? हा, सोनाली मॅडम बोला. माईक. मंडेला तुम्ही व्हिडिओ शेअर करणार होते ना, ताप आणि आला तर कसं करायचं हिलिंग? हा, आपला औराचं प्रॅक्टिकल झाल्यावर ते करायचं होतं. आज मी सांगते करायला. ओके, थँक्यू. ओके. मंगल मॅडम. हा, बोला. खूप छान वाटलं. ओके. खूप छान वाटलं मॅडम. ओके, चला, थँक्यू. नेक्स्ट अश्विनी. थँक्यू. थँक्यू. अश्विनी मॅडम बोला. अश्विनी सदेकर. माईक माईक ऑन करायचा मॅडम. सीमा आयफोन माईक ऑन करा. हा, बोला. आता हे मास्टर हीलर म्हणून आहे की ग्रँड मास्टर म्हणून असेल? ग्रँड मास्टर म्हणून नसेल मॅडम. ग्रँड मास्टरचा आपला वेगळा कोर्स आहे, जो 3 महिन्याचा असतो. त्याची 25,000 फी आहे, कारण तो प्रोफेशनल ट्रेनरचा कोर्स आहे. त्याच्यात तुम्हाला अगदी तुमचं सेंटर ISO सर्टिफाईड कसं होईल हे सगळं सांगणार आहे. आणि ट्रेनर आणि कोच म्हणून जेवढ्या क्वालिटीज डेव्हलप करायच्या असतात, म्हणजे त्याच्यात मी एकच म्हणते, ज्यांना ग्रँडमास्टर बनायचं करायचं माझ्याकडनं, स्वतःला ऊस म्हणून यायचं. आणि तो ऊसाचा रसवाला कसा ते शेवटचा थेंब काढतो, त्या रसाचा तेवढं पिळून घ्यायची तयारी असेल आणि परफेक्ट कोच बनायचं असेल तरच माझ्याकडे तो क्लास करायचा. तिथे शॉर्टकट नाही आहे, कारण तुम्ही ती जबाबदारी घेता लोकांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायची, तर पहिले आपलं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं. म्हणून त्याची फी पण जास्ती आहे आणि ड्युरेशन पण जास्ती आहे. हा मास्टर हीलरचा कोर्स आहे. ओके, चला, थँक्यू. नम्रता मॅडम, माईक ऑन करा. हो मॅम, इथं किती लेवल राहणार? इथे 3 लेवल आहेत मॅडम. बघा, रेकीच्या हा. टोटल 5 लेवल आहेत. 4थी आणि 5वी लेवल म्हणजे ट्रेनर लेवल आहे. 3 लेवल आपण आता ही लेवल 1 माझ्याकडनं ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्हाला शिकवलेली आहे. हो. सेकंड आणि थर्ड लेवल सोबत क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग 4 कोर्स मिळून इन्क्लुडिंग विथ GST 5,000 फी आहे. अच्छा मॅम, इथं अफर्मेशन कम्प्लीट होतील का? जर आपण अफर्मेशन लिहिल्या तर थोडं हे बघा, जहा चाहा वहा राहा. तुम्ही जर क्वेश्चन ठेवला तर होणार. ते आमच्या जुन्या स्टुडंट पटकन हँडल करतात. अरुणा मॅडम बोला, त्या देतात उत्तर तुम्हाला. हो मॅडम, विश्वास ठेवा, ज्यांनी आता हो हा प्रश्न केलाय, अफर्मेशन कम्प्लीट होतात का? खरंच होतात. हो, आणि खरं मुलांविषयीच आपला करायचंय. ट्रस्ट पाहिजे, आणि अशी शंका नाही द्यायची त्याला एनर्जीची. ओके मॅम. एनर्जी शंकेची नाही द्यायची, असं म्हणायचं मला. खूप ट्रस्ट ठेवा आणि खरोखर होतात अफर्मेशन कम्प्लीट. मी जे जे हे असं येलो पेजवर लिहिले ते सगळं कम्प्लीट झालेलं आहे. सगळ्या असे माझ्याकडे सगळे वेगवेगळ्या अफर्मेशन साठी वेगवेगळे असे मी घेऊनच ठेवलेले आहेत, आणि सर्व कम्प्लीट होत आहेत आणि झालेले पण आहेत. आता रोज माझं काहीतरी काहीतरी नवीन चालूच असतं येलो पेजवर लिहिणं, आणि ते होत आहे कम्प्लीट. आणि ऑनलाईनच करायचं का मॅम हे क्लास? ऑनलाईनच आहे मॅडमचं. ऑफलाईन अच्छा. करू शकतो जर अमरावतीत. तर याही प्रश्नाचं उत्तर देते. ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काय फरक आहे? लिटरली सांगते, मी जेव्हा माझे सगळे ऑफलाईन झाले क्लासेस. मी जेव्हा शिकली तेव्हा ऑनलाईन हा प्रकार नव्हता. तर ऑनलाईन क्लासेसमध्ये माझे पहिले गुरु होते भोपाळचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर. त्यावेळेस युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते. आता ते जेव्हा आमच्या शहरात आले, 2 दिवसाचा वर्कशॉप घेतला लेव्हल 1चा, त्यावेळेस त्यांची या कोर्सची फी 2,000 रुपये होती.
इथून 16-17 वर्ष आधीची गोष्ट आहे ती. आणि ती 2,000 रुपये फी पे करायची माझी ताकद नव्हती, पण तुम्ही म्हटलं मॅनिफेस्टेशन होतं का, तर लिटरली माझ्या विजन बोर्डवर 2 लाख रुपये प्रतिमा चॅरिटीची अमाऊंट आज लिहिलेली आहे, जी त्यावेळेस 2,000 रुपये लेवल 1ची फी द्यायला माझ्याकडे नव्हती. हा बदल रेकीने झालेला आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, की ही जी रेकी ऊर्जा आहे खरोखर काम करते का, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर आता तुम्हीच प्रॅक्टिकल स्वतःला हात लावून स्वतःला हील केलेला आहे. इथे काही मी तुमचं हिलिंग करून दिलेलं नाही आहे. तुमचा फक्त ट्रस्ट आणि प्रॅक्टिस या 2 गोष्टींवर याचे रिझल्ट येत असतात. आणि आयुष्यात कधीच तुम्हाला रेकी ऊर्जा मागे खेचत नाही, तुम्हाला प्रत्येक क्षण पुढे 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 नेत असते. तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले ना, तर ना माझ्याकडे हे ऑफिस होतं. चेक कर, जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. जर माझे स्टार्टिंगचे सुरुवातीचे युट्यूबला नाही माझ्या ऍपमध्ये व्हिडिओ आहेत, तर जे लोक जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे ना, इथे ऑफिस होतं ना, माझ्याकडे लॅपटॉप होता ना, कॅमेरा होता, काहीच नव्हतं. एका शून्यातून मी ते सुरुवात केली. आज टचवूड, आज क्लास घेते आहे, मॅकबुक वरनं क्लास घेत आहे. 1,60,000चा लॅपटॉप टेबलवर आहे. हे सगळी एनर्जी देते रेकी तुम्हाला. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्या लेवलचे प्रॉब्लेमवर सोल्युशन देते. फक्त तुमचा विश्वास पाहिजे. तर तुम्ही आपल्या घरच्यांसाठी, मुलांसाठी, स्वतःसाठी या ऊर्जांचा कुठल्याही लेवलवर 3च गोष्टींचं सफरिंग असतं. नात्यांमध्ये प्रेम, बरोबर की नाही, नसतं तर सफरिंग. जीवनामध्ये पैसा नसेल तर सफरिंग, आणि शरीरामध्ये आरोग्य नसेल तर सफरिंग. पण हा माझा विश्वास आहे की रेकी तुम्हाला या तिन्ही गोष्टी प्रदान करते: शरीरात आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम आणि जीवनामध्ये पैसा. कारण मी स्वतः माझ्या लाईफमध्ये मोस्ट क्राईम पर्सन होती. हे नाही आहे, ते नाही आहे, हे दुःख आहे, ते दुःख आहे, हा प्रॉब्लेम आहे, तो आहे. बट रेकीने सगळं ट्रान्सफॉर्म केलं. आणि म्हणून इतक्या विश्वासात ना, नाही तर मला काय गरज होती सांगा बरं. मी माझं इतकं चांगलं काम चालू असताना मी कशाला फ्रीमध्ये 10-10 दिवस सेशन घ्यायचे. खरंच गरज आहे का? ज्या पद्धतीने आपलं सेशन आज 8वा दिवस आहे, तर ऑनलाईन मध्ये तुम्ही हे रेकॉर्डिंग बघू शकता. फायदा काय आहे सांगते ऑनलाईनचा. ऑफलाईन मध्ये आम्हाला ना रेकॉर्डिंग मिळालं ना त्या सरांचा नंबर मिळाला. ते जेव्हा भोपाळला गेले त्याच्यानंतर आज 16-17 वर्षांमध्ये कधीच त्या सरांशी संपर्क होऊ शकला नाही. पण ऑनलाईन मध्ये मी तुम्हाला माझा लाईफ टाईम ऍक्सेस देते. जोपर्यंत मी हे क्लासेस घेणार, रोज 1 तास माझ्यासोबत बोलायचा वेळ मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवलेला आहे. नाही तर 50,000 भरून एक कोच तुमच्या हातात लागत नाही. ठीक आहे. माझी पूर्ण टीम इतकी चांगली आहे की जर माझा फोन रिसिव्ह झाला नाही तर टीम तुम्हाला पूर्णपणे गाईड करते. आणि आता मी सांगण्यापेक्षा परत आमचे विद्यार्थी, अक्षता मॅडम तुम्ही सांगा. बघा असे विद्यार्थी स्वतःहून बोलायला पुढे येतात. बोला अक्षता मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम सांगतात त्याच्यात खरंच विश्वास ठेवा. कारण मी आता वर्ष झालं मॅडमच्या संपर्कात आले आणि माझ्या जीवनात एवढा ट्रिमेंडन्स बदल झालाय की मी आता व्यक्त पण नाही करू शकत. म्हणजे फायनान्शियल राहू देत, रिलेशनशिप मध्ये राहू देत, प्रत्येक गोष्टीत बिल्ड झालाय विश्वास. आणि सांगायचं झालं तर मॅडम वरती विश्वास ठेवा आणि पुढच्या लेवल्स करा. मॅडम प्रत्येक वेळेला सांगतात की माझ्यावरती ट्रस्ट ठेवा आणि करण्यापेक्षा तुम्ही माझ्यावरती काय माझी म्हणता मॅडम परीक्षा तुमचं घेण्यासाठी वाक्य? क्लास प्रॅक्टिस परीक्षा करा. घेण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी माझी परीक्षा घेण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि आता मी मॅडमनी मला ग्रँड मास्टर पण केलेलं आहे, तर त्यातून मला आता एवढी कॉन्फिडन्स लेवल म्हणजे हाय झालेली आहे. म्हणजे मी आता सुद्धा मी माझा क्लास माझ्या स्वतःच्या लॅपटॉपनी मी क्लास करत आहे. एवढा कॉन्फिडन्स मॅडममुळे आलेला आहे. नाहीतर पूर्ण 17 वर्ष मी घरात फक्त आणि फक्त हाऊस वाईफ म्हणून काढलं होतं. फक्त मॅडम हे तुमच्यामुळे झालेलं आहे. हा विश्वास आणि आणि पुढच्या एवढं 2 ते 3 कॉन्फिडन्स. महिन्यामध्ये जेव्हा मॅडम क्लासमध्ये परत येतील तर त्या तुम्हाला सांगतील की माझं 1 लाख पर मंथ अर्निंग चालू झालेलं आहे. खरंच आहे मॅडम, इतकं नक्कीच. म्हणजे आपल्या स्टुडंटच्या जेवढे ट्रेनिंग फील्डमध्ये येतात त्यांच्या 1 लाख पर्यंत पोहोचवायची मी स्वतः जबाबदारी घेते. दॅट इज माय हो, रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ते जोपर्यंत तिथपर्यंत खरंय. पोहोचत फक्त नाही मॅडम माझ्याकडे. वरती विश्वास आपण ठेवायचंय. ओके चला, उशीर झाला. म्हणजे 5:30ची बॅच आहे, तर आता आपल्याला थांबावं लागेल. उद्या परत भेटू याच ऊर्जांसोबत. तर उद्याचा आपला
पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, ज्याच्यात तुमच्या शरीर लेवलवर किंवा मानसिक लेवलवर जिथेही दुखणं आहे ते मी स्वतः हिलिंगच्या द्वारे ते कमी करण्याचं सहकार्य करणार आहे तुम्हाला. तर उद्याचं खूप पॉवरफुल मेडिटेशन राहणार आहे. डोंट मिस इट, कारण उद्या आपल्या चक्रांमधली औरामधली सगळी निगेटिव्हिटी आपण रिम्यूव्ह करून तिथे पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करणार आहे, आपल्या स्वतःचं आपण हिलिंग करणार आहे. तर उद्याचा हा महत्वाचा टॉपिक आहे, कोणीही मिस करायचा नाही आहे. त्याच्यानंतर 3 एनर्जी बॉल एक्सरसाइज हे आपण प्रॅक्टिकल उद्या घेणार आहे. आणि परवाच्या सेशनमध्ये झिबू सिम्बॉल्स, रेकीचं प्रोटोकॉल आणि त्याच्यानंतर मनी मंत्रा हे टॉपिक आपण फ्रायडेला कव्हर करणार आहे. आणि राहिले तुमचे प्रश्न उत्तर तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सॅटर्डेला वेळ देणार आहे. ओके, सो थँक्यू. भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत. तोपर्यंत थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.